नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर पहा पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET 2021च्या तयारीसाठी आपण आजच्या व्हिडिओमधून पहा मराठी अध्यापन शास्त्रावर आधारित 13वा व्हिडिओ पाहत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण 15 प्रश्न हे अध्यापन शास्त्रावर आधारित पाठ्यमागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले स्पष्टीकरणासह त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि यापुढील प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढे येणारी बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर या ठिकाणी एकूण 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर एक 4 ते 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला असेल. त्या 4 ते 5 सेकंदाच्या वेळामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि शेवटी 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याच्यामुळे तुमचा सराव होणार आहे. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भाषा ग्रहण क्षमता ही उपजत असून मानव प्राणी भावी आयुष्यात तो बोलणार असणारी भाषा घेऊनच जन्माला येतो, तर असे प्रतिपादन करणारी पद्धती कोणती? तर पर्याय आहेत संज्ञान पद्धती, नैसर्गिक पद्धती, सहज संवाद पद्धती की घटना पद्धती. तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर भाषण ग्रहण क्षमता ही उपजत असते. म्हणजे बाळ जन्माला येताच भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते तर ती त्याच्यामध्ये उपजत असते आणि मानव प्राणी हा भावी आयुष्यात तो जो काही बोलणार असणारी भाषा आहे तर तो घेऊनच जन्माला येतो. अशी प्रतिपादन करणारी पद्धती म्हणजे नैसर्गिक पद्धती असते. कारण नैसर्गिक पद्धतीनेच जे बाळ असतं तर ते जन्मताच त्याच्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते तर ती भाषा तर तो भविष्यामध्ये बोलणार आहे. कारण ती भाषा तो नेहमी ऐकणार आहे, ग्रहण करणार आहे. त्याच्यामुळे जी भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते तर ती उपजत असल्यामुळे ती भाषा तो सहज ग्रहण करतो आणि भविष्यामध्ये तीच भाषा त्याला बोलता येते किंवा तो बोलू शकतो. ही जी काही पद्धती असते ती नैसर्गिक पद्धती म्हणून ओळखली जाते. प्रश्न पुढचा आहे. काही विद्यार्थ्यांना शब्दांचे अर्थ समजत नाहीत किंवा शब्दांचा अचूक वापर करता येत नाही, तर त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना कोणती? तर पर्याय आहेत चुका दाखविणे व त्या दुरुस्त करून घेणे, विद्यार्थ्यांचे मुख्य शब्दाकडे लक्ष वेधणे व त्याबरोबर कोणते शब्द येतात ते पाहण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगणे आणि त्यांचा वापर करण्यास सांगणे, चौथा पर्याय वाचन आणि लेखन यांच्या सरावासाठी जास्त तास घेणे. तर 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर येईल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना अर्थ समजत नाहीत किंवा एखाद्या शब्दाचा वापर कशा प्रकारे करायचा, अचूक वापर कसा करायचा तो त्यांना करता येत नाही, तर हे त्यांना करता यावं, विद्यार्थ्यांना शब्दांचे अर्थ समजावे, तर यासाठी कोणती उपाययोजना तुम्ही खालीलपैकी कराल? यासाठी विद्यार्थ्यांचे मुख्य शब्दांकडे लक्ष वेधावं लागेल. जर एखादा उतारा वाचायला दिला तर त्याच्यामधील शब्दांचे अर्थ समजावेत, तर त्यासाठी जो त्याच्यातील मुख्य शब्द असेल तर त्याच्याकडे त्याचं लक्ष वेधावं लागेल, त्याला तो शब्द सांगावा लागेल आणि त्याबरोबर त्या शब्दाबरोबर कोणते शब्द अजून येतात तर ते त्याला पाहण्यास सांगावं लागेल. म्हणजे या ठिकाणी त्याला त्या शब्दांचा अर्थ सुद्धा समजेल आणि त्या शब्दाचा अचूक किंवा योग्य प्रकारे कसा वापर करायचा तर हे त्याला समजणार आहे. मग तर यासाठी ही उपाययोजना करावी लागेल. प्रश्न पुढचा आहे. माहिती सांगितल्यानंतर किंवा लिहून दिल्यानंतर त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुलांना प्रभावशाली अध्ययन प्रक्रियेत गुंतवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो. सत्र चाचण्या, संस्कारक्षम मूल्यमापन, सारांश मूल्यमापन की वार्षिक परीक्षा. तर माहिती सांगितल्यानंतर किंवा ती माहिती लिहून दिल्यानंतर त्या माहितीचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्या मुलांना प्रभावशाली अध्ययन प्रक्रियेत गुंतवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी संस्कारक्षम मूल्यमापनाचा उपयोग होत असतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे. पाठ्यक्रमातील माहितीवरून निष्कर्ष काढणे, शब्दार्थ ओळखणे, शब्द शोधणे आणि शब्दसंग्रह या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धती वापरतात. तर पाठ्यक्रम आहे, पाठ्यक्रमातील माहितीवरून निष्कर्ष काढले जातात किंवा निष्कर्ष काढणे, शब्दार्थ ओळखणे आणि शब्द शोधणे आणि त्याबरोबर शब्दसंग्रह या क्षमतांचं मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते? पर्याय आहेत आकलनात्मक वाचन, भावनिक प्रतिसाद, संकल्पना तोंडी सांगणे की विशिष्ट माहिती ऐकणे.
तर पहा यासाठी आकलनात्मक वाचन तर ही पद्धती वापरली जाते. कारण पहा आकलनात्मक म्हणजे समजून घेऊन वाचन केल्याशिवाय निष्कर्ष काढणे या क्षमतेचं मूल्यमापन होऊ शकत नाही किंवा त्या विद्यार्थ्याला निष्कर्ष काढता येणार नाही. त्याच्यानंतर पहा शब्दार्थ सुद्धा ओळखता येणार नाहीत आणि या ठिकाणी आकलनात्मक वाचनानंतर शब्द शोधता येतील आणि आकलनात्मक वाचनानंतर पहा शब्दसंग्रह वाढणार आहे. म्हणून या क्षमतांचं मूल्यमापन करण्यासाठी त्याला आकलनात्मक वाचन तर ही पद्धती वापरली जाईल आणि या आकलनात्मक वाचन या मूल्यमापन पद्धतीनंतरच आपल्याला तो विद्यार्थी निष्कर्ष काढत आहे का, शब्दार्थ ओळखत आहे का किंवा त्याला शब्द शोधता येत आहेत का किंवा त्याचा शब्दसंग्रह वाढलेला आहे का, तर या क्षमताचं मूल्यमापन करता येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, सहज संवादी भाषा अध्यापन हे कशाशी संबंधित आहे. तर पहा सहज संवादी म्हणजे सहज संवादी म्हणजे सहज संवाद साधला जाईल असे भाषेचं अध्यापन हे कशाशी संबंधित आहे. पर्याय आहे पहा, शुद्ध लेखन आणि व्याकरणाचे नियम वापरून शब्दसंग्रह, पाठ्यक्रम आणि व्याकरण शिकवणे, विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या दृष्टीने भाषा शिकवणे, विद्यार्थ्यांना सहजपणे समजतील अशा पद्धतीने व्याकरणाचे नियम शिकवणे, की विद्यार्थ्यांची संभाषण, श्रवण, वाचन आणि लेखन ही ग्रहणशील आणि फलदायी कौशल्य वाढवणे. तर ही सहज संवादी भाषा अध्यापन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर पहा सहज संवादी म्हणजे नैसर्गिक भाषा अध्यापन अशी पद्धती असते ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संभाषण, बोलण्याची, श्रवण, ऐकण्याची, वाचन आणि लेखन ही जी काही ग्रहणशील आणि फलदायी कौशल्य आहे तर ती वाढवली जातात. कारण विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे आपण नैसर्गिक त्यांना अध्यापन करू त्याप्रमाणे ते विद्यार्थी जास्तीत जास्त ते कौशल्य आत्मसात करतील. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 तर या सहसंवादी भाषा अध्यापनाशी संबंधित आहे. प्रश्न पुढचा आहे सुधार शिक्षण म्हणजे काय. पर्याय आहेत अध्यापनातील त्रुटी भरून काढणे, शाळा सुटल्यानंतर जास्त वेळ शिकविणे, हुशार विद्यार्थ्यांची प्रगती होण्यास मदत करणे, की विद्यार्थ्यांच्या मधून चाचण्या घेणे. तर ही सुधार शिक्षण म्हणजे खालीलपैकी काय आहे. तर सुधार शिक्षण म्हणजे अध्यापनामध्ये ज्या काही त्रुटी वगैरे असतात त्या त्रुटी भरून काढणे किंवा त्या दुरुस्त करणे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे की सुधार शिक्षण म्हणजे अध्यापनातील त्रुटी भरून काढणे. प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या उपायाने विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या अध्ययनाबाबत जबाबदार बनविता येईल. पर्याय आहेत विद्यार्थ्याला स्वतःचे अध्ययन उत्तमपणे करण्यासाठी निर्णय घेण्यापासून परावृत्त करणे, चॅटिंग आणि नेटवर्क हे तंत्रज्ञान वापरणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे, की विद्यार्थ्याची भाषा कौशल्य वाढावे म्हणून त्यांना भरपूर गृहपाठ, प्रकल्पकार्य आणि स्वाध्याय देणे. तर विद्यार्थ्याला स्वतःच्या अध्ययनाबाबत जबाबदार बनवायचं आहे म्हणजे सो अध्ययन करण्यासाठी तर तो स्वतः तयार झाला पाहिजे, त्याची ती जबाबदारी आहे तर हे त्याला उमगलं पाहिजे. तर यासाठी आपण खालीलपैकी काय करू. तर विद्यार्थ्याला स्वतःच्या अध्ययनाबाबत जबाबदार बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यास उद्युक्त करावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः जास्तीत जास्त प्रश्न विचारेल, त्याला जे काही प्रश्न पडतील ते प्रत्येक प्रश्न तो विचारेल, त्याच्यामुळे त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तो स्वतः त्याच्या अध्ययनाबाबत जागरूक होईल, जबाबदार होता येईल. कारण जर इतर आपण पर्याय पाहिले तर पहिला पर्याय की विद्यार्थ्याला स्वतःचे अध्ययन उत्तमपणे करण्यासाठी निर्णय घेण्यापासून परावृत्त करणे. तर या ठिकाणी परावृत्त करणे म्हणजे दूर करणे, तर हा या ठिकाणी निगेटिव्ह पर्याय आहे, हे उत्तर याचे येणार नाही. त्याच्यानंतर चॅटिंग आणि नेटवर्क हे तंत्रज्ञान वापरणे, चॅटिंग पासून सुद्धा त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. याच्यामधून त्याची जी काही अध्ययन जबाबदारी आहे तर ती वाढणार नाही, जबाबदारी जाणीव होणार नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्याची भाषा कौशल्य वाढावी म्हणून त्यांना भरपूर गृहपाठ, प्रकल्प कार्य आणि स्वाध्याय देणे. तर फक्त भाषा कौशल्य वाढवण्यासाठी याच गोष्टी दिल्यानंतर भाषा कौशल्य वाढणार नाही किंवा तो अध्ययनाबाबत जबाबदार होणार नाही. कारण अध्ययनामध्ये फक्त एवढ्याच गोष्टी येत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे म्हणजे तो स्वतः विचार करेल आणि स्वतःच्या अध्ययनाबाबत तो जबाबदार बनेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे जी मुले संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवत आहेत तर ती खालीलपैकी कोणत्या उपक्रमाने प्रेरित होतील. तर पर्याय आहे शिक्षकांनी वारंवार दुरुस्त्या सुचवून,
त्यांचे संभाषण ध्वनिमुद्रित करून आणि त्याचे विश्लेषण करून, त्यांना परस्परांशी संभाषण करण्यास उत्तेजन देऊन की संभाषण उपचार तज्ज्ञाला लक्ष घालण्यास सांगून. तर पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे की काही मुले ही संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवत आहेत. संभाषण आणि भाषा याच्यामध्ये त्यांना काही गोष्टींचा अडथळा येत आहे किंवा कमकुवत आहेत. तर यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे की ज्याच्यामुळे ते संभाषण आणि भाषा यामध्ये ते स्ट्रॉंग होतील. तर जर आपण पर्याय क्रमांक 1 पाहिला की शिक्षकाने वारंवार दुरुस्त्या सुचवून, तर पहा वारंवार जर दुरुस्त्या सुचवल्या तर कदाचित विद्यार्थी प्रेरित होणार नाही. कारण पहा आपलं सारखंच चुकत आहे, तर याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होईल. त्याच्यामुळे पहा तो प्रेरित होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार नाही. त्यानंतर त्यांचे संभाषण ध्वनिमुद्रित करून आणि त्याचे विश्लेषण करून, जर फक्त 2 विद्यार्थ्यांमधील काही संभाषण असेल ते ध्वनिमुद्रित केलं आणि त्याचं जर विश्लेषण केलं तर ते विद्यार्थ्याला प्रेरित करणार नाही. कारण त्याचं फक्त विश्लेषण शिक्षक म्हणून आपण स्वतः करणार आहोत, पण ते विद्यार्थ्यांना प्रेरित करेल असं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार नाही. त्यानंतर पहा संभाषण उपचार तज्ज्ञाला लक्ष घालण्यास सांगून, तर पहा काही फिजिकली प्रॉब्लेम असतील तर आपण संभाषण उपचार तज्ज्ञाला लक्ष घालण्यास सांगू. परंतु या ठिकाणी असं काही सांगितलं नाही की त्याला काही फिजिकली प्रॉब्लेम आहेत का. फक्त जे काही विद्यार्थी असतील ते फिजिकली हेल्दी असतील, परंतु अशाही विद्यार्थ्यांना संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवतपणा असेल किंवा त्यांना ते जमत नसेल, तर यासाठी त्यांना परस्परांशी संभाषण करण्यास उत्तेजन दिलं तर विद्यार्थी एकमेकांशी बोलतील. आणि ज्यावेळेस आपण पुढच्याला बोलू किंवा पुढचा विद्यार्थी समोरच्याला बोलणार आहे त्यावेळेस एकमेकांमध्ये जे काही संभाषण आहे, चर्चा आहे ती चांगल्या प्रकारे होईल. आणि भाषा कशा प्रकारे आपण समोरच्याला वापरायची, कशा प्रकारे बोलायचं हे एकमेकांना समजणार आहे. त्याच्यामुळे जे काही 2 विद्यार्थी असतील ते एकमेकांमध्ये संभाषण करतील तर त्यांना जे उत्तेजन आहे ते मिळणार आहे आणि ते संभाषण आणि भाषा तर याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ते प्रेरित होणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा जो काही उपक्रम आहे, तर या उपक्रमाने जे मुले संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवत आहेत ते प्रेरित होतील. प्रश्न पुढचा आहे, पूर्वकथन हे खाली दिलेल्यापैकी कशाचे उपकौशल्य आहे. सारांश लेखन, नोंदी घेणे, वाचन, मसुदा तयार करणे. तर पहा पूर्वकथन हे कशाचे उपकौशल्य आहे. तर पहा जे पूर्वकथन आहे तर ते पूर्वकथन वाचनाचे उपकौशल्य आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, निरनिराळे आवाज ऐकणे आणि त्यापासून अर्थ काढणे ही प्रक्रिया टिंबटिंब प्रक्रिया आहे. लेखन, उच्चारण, श्रवण की वाचन. तर पहा या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे निरनिराळे आवाज ऐकणे. या ठिकाणी पहा लक्षात ठेवायचं आहे ऐकणे हा शब्द आहे आणि त्यापासून अर्थ काढणे, ऐकून अर्थ काढणे. तर ही प्रक्रिया टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर पहा ही श्रवण प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आवाज ऐकतो आणि त्या वेगवेगळ्या ऐकलेल्या आवाजापासून वेगवेगळे अर्थ काढले जातात की हा आवाज कशाचा आहे. म्हणजेच या ठिकाणी ही श्रवण प्रक्रिया असते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, व्याकरण अध्यापनाच्या बाबतीत खालीलपैकी अचूक दृष्टिकोन कोणता. अचूक म्हणजे या ठिकाणी पहा लक्षात ठेवायचं आहे योग्य दृष्टिकोन कोणता आहे. अध्यापन आहे पहा व्याकरणाचं. पर्याय आहेत पहा, व्याकरण संरचना सरावासाठी पाठांतराची गरज असते. व्याकरणाच्या नियमांमुळे संपर्क कौशल्यावर मर्यादा येतात. व्याकरणाचे नियम पक्के होण्यासाठी फक्त लेखन पद्धतीच उत्तम आहे. विद्यार्थ्याने व्याकरणाचे नियम स्वतःच शोधून काढावेत. तर एक शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना व्याकरणाचे अध्यापन करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आपला योग्य असा दृष्टिकोन व्याकरण शिकवण्यासाठी किंवा अध्यापन करण्यासाठी कोणता असेल. तर पहा जर पर्याय क्रमांक 1 पाहिला की व्याकरण संरचना सरावासाठी पाठांतराची गरज असते. तर पहा व्याकरण संरचना व्याकरणाची जी रचना आहे ती शिकण्यासाठी पाठांतराची गरज असते. तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. पाठांतर जरी नाही केलं, समजून जरी आपण संरचनेचा अभ्यास केला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना व्याकरणाची संरचना समजते. म्हणजे पाठांतराची गरज या ठिकाणी नसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. व्याकरणाच्या नियमांमुळे संपर्क कौशल्यावरती मर्यादा येतात. जर व्याकरणाचे नियम विद्यार्थ्यांना समजले तर त्याच्यामुळे जे संपर्क कौशल्य आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारच्या मर्यादा येत नाहीत. उलट आपण चांगल्या प्रकारे जे संपर्क आहे तर संपर्क आपण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्याच्यानंतर व्याकरणाचे नियम पक्के होण्यासाठी फक्त लेखन पद्धतीच उत्तम आहे.
फक्त आपण लेखन केलं तरच व्याकरणाचे नियम पक्के होतील का? तर पहा असं नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा ठरेल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य असा अचूक असा दृष्टिकोन आहे, की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी व्याकरणाचे नियम हे स्वतःच शोधून काढावेत. जर विद्यार्थी एखादं वाक्य पाहून त्याच्यामध्ये कोणत्या व्याकरणाचा उपयोग केला आहे, तर हे ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः शोधतील आणि त्यावरून व्याकरणाचे नियम विद्यार्थी स्वतः शोधून काढतील, त्यावेळेस विद्यार्थ्याला व्याकरण चांगल्या प्रकारे समजेल. म्हणजे या ठिकाणी व्याकरणाच्या अध्ययनाच्या बाबतीमध्ये अचूक किंवा योग्य असा दृष्टिकोन पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, वर्गामध्ये भाषा विषयाचा मर्यादित सराव करून घ्यावायचा असल्यास वापरायचा उपक्रम खालीलपैकी कोणता? नाट्यीकरण, भूमिका वठविणे, चर्चासत्र, गट चर्चा, शिकविलेल्या शब्दसंग्रहाचा वापर करून व्यक्तिगत वाचन, पाठांतर आणि रिकाम्या जागा. भरा प्रश्न. तर पहा या ठिकाणी प्रश्न समजून घेतला की आपल्याला उत्तर लगेच येतं, की वर्गामध्ये भाषा विषयाचा सराव जो करायचा आहे तो मर्यादित करायचा आहे, थोड्या वेळापुरताच करायचा आहे. तर यासाठी खालीलपैकी कोणते उपक्रम असतील ज्याच्यामुळे भाषा विषयाचा सराव हा मर्यादित स्वरूपाचा होईल? तर पहा पर्याय 1 पाहिला तर याच्यामध्ये पहा नाट्यीकरण आहे आणि भूमिका वठवणे. नाट्यीकरण आणि भूमिका वठवण्यामध्ये जो वेळ आहे तर तो जास्त लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी सराव सुद्धा मोठ्या प्रमाणात करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी भाषा विषयाचा मर्यादित सराव होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्याच्यानंतर पहा चर्चासत्र आणि गट चर्चा याच्यामध्ये सुद्धा पहा जास्त वेळ लागतो किंवा सराव आपल्याला जास्त करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर शिकवलेल्या शब्दसंग्रहाचा वापर करून व्यक्तिगत वाचन या ठिकाणी पहा जे शिकवलेले शब्दसंग्रह आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सराव जास्त प्रमाणात करावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. परंतु या ठिकाणी जर पाठांतर म्हटलं आपण तर पहा पाठांतरासाठी पहा जास्त वेळ लागणार नाही आणि रिकाम्या जागा भरा प्रश्न जे असतात त्याच्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे या ठिकाणी पाठांतर आणि रिकाम्या जागा भरा प्रश्न अशा प्रकारचे या उपक्रमातून वर्गामध्ये भाषा विषयाचा मर्यादित असा सराव होणार आहे. म्हणून पहा पर्याय क्रमांक 4 हा उपक्रम या वर्गामध्ये भाषा विषयाचा मर्यादित सराव करून घेण्यासाठी घेतला पाहिजे किंवा राबवला पाहिजे. प्रश्न पहा पुढचा आहे, शिक्षक सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या उद्घोषणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्याकरणात्मक रचनेची ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकवितात. ती ऐकून विद्यार्थी प्रश्नोत्तर रूपात काय उद्घोषणा केली त्याचा सराव करतात. तर या पद्धतीस टिंबटिंब पद्धती असे म्हणतात. संरचनात्मक पद्धती, सहज संवादी पद्धती, अनुवाद पद्धती की संक्रामक पद्धती. तर पहा या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ज्या काही उद्घोषणा केल्या जातात म्हणजे पहा रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल तर त्या ठिकाणी ज्या काही उद्घोषणा केल्या जातात त्याच्यामध्ये व्याकरणाची रचना असते. ठराविक व्याकरणाच्या नियमानुसार त्या ठिकाणी वाक्य बोलली जातात. तर ती जी काही ध्वनिफीत आहे तर ती विद्यार्थ्यांना ऐकवली जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना ऐकवतात आणि ती ऐकून विद्यार्थी प्रश्नोत्तर रूपात ती काय उद्घोषणा केली आहे, काय घोषणा केली आहे तर त्याचा ते सराव करतात. तर या पद्धतीस खालीलपैकी सहज संवादी पद्धत असं म्हटलं जातं. कारण पहा या ठिकाणी विद्यार्थी ते श्रवण करणार आहेत, समजून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये काही प्रश्न ते बनवतील आणि प्रश्नोत्तर रूपात ती उद्घोषणा केली तर त्याचा सराव करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी सहज संवादी पद्धतीने तर याचा ते विद्यार्थी सराव करतील. म्हणून या पद्धतीस पहा सहज संवादी पद्धती असं म्हटलं जाईल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, विद्यार्थी केंद्रित वर्गाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? प्रश्न आहे पहा, विद्यार्थी केंद्रित वर्ग. पर्याय 1 आहे पहा, विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसतात. पर्याय दुसरा, शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवितात. शिक्षक उत्साही आणि विद्यार्थी सक्रिय असतात की विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात. तर पहा या ठिकाणी वर्ग हे विद्यार्थी केंद्रित असतील तर त्या ठिकाणी खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य बरोबर आहे? तर पहा पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसतात. तर या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित वर्गाचं वैशिष्ट्य नाही. त्याच्यानंतर शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवतात. तर हे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित वर्गाचं वैशिष्ट्य नाही. शिक्षक उत्साही आणि विद्यार्थी सक्रिय असतात हे सुद्धा नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम हे शिक्षक तयार करतात. ते उपक्रम विद्यार्थ्यांना दिले जातात आणि विद्यार्थी त्या उपक्रमावरती अध्ययन करतात. म्हणजे या ठिकाणी जो काही पूर्ण उपक्रम असतो तो विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला असतो. म्हणजेच या ठिकाणी हे या विद्यार्थी केंद्रित वर्गाचं वैशिष्ट्य आहे.
पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात व्याकरणदृष्ट्या अचूक सुसंगत माहिती वाक्य तयार करणे आणि ती अचूक साध्या भाषेत सांगणे ही क्रिया टिमटिंब या प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा भाग आहे. पर्याय 1 बोलणे, लिहिणे, ऐकणे, सृजनशीलता. तर प्रश्न समजून घ्यायचा आहे की एखादा मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये व्याकरणदृष्ट्या अचूक, व्याकरणदृष्ट्या बरोबर, सुसंगत असं वाक्य तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती अचूक आणि साध्या अशा भाषेमध्ये पुढच्या व्यक्तीला सांगायचं आहे. तर ही जी काही प्रक्रिया असते, तर ही प्रक्रिया बोलणे या प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा भाग असतो. कारण पहा याच्यामधून आपल्याला फक्त बोलायचंच असतं, ज्याच्यामध्ये आपण व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य तयार करणार आहे, सुसंगत असं वाक्य तयार करू आणि ते अचूक आणि साध्या भाषेमध्ये पुढच्या व्यक्तीला सांगणार आहे. तर या ठिकाणी बोलणे या प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा भाग येईल. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण 15 प्रश्न हे पेडागॉजीवर आधारित स्पष्टीकरणासह पाहिले आहेत. तर पहा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमधून पाहत असतो, तर ते पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा पहा महत्त्वाचे असतात. कारण पहा पेडागॉजीवर आधारित या ठिकाणी 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वी साठी पहा एकच अध्यापनशास्त्र असतं. फक्त या ठिकाणी जो का वयोगट असतो तर तो जास्त असतो. म्हणजे फक्त पेपर 2 साठी जी काठिण्य पातळी असते प्रश्नांची, तर ती या ठिकाणी जास्त असते. परंतु जे प्रश्नांचा जो काही साचा असतो, जो काही बेस असतो, जो काही कन्सेप्ट असतो, तर तो या ठिकाणी दोन्ही पेपरमध्ये सेम असतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा पेपर 1 आणि पेपर 2 देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पाहायचा आहे. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.